आमदार खासदारांना मिळणाऱ्या म्हाडाच्या घरांवरून आता नवीन वाद निर्माण झालाय। 9.5 लाख ते 36 लाखांदरम्यान आमदार आणि खासदारांना म्हाडाची घरं मिळत आहेत। लोकप्रतिनिधींना म्हाडाची घरं दिली जाऊ नयेत अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्यात। या संदर्भात पुण्यातील नागरिकांनी काही प्रतिक्रिया दिल्यात, पाहूयात। शासनाने चांगल्या दृष्टिकोनातून गरिबांना चांगले राहणीमानासाठी म्हाडाची स्कीम काढली। ती अल्पभूधारकांना आहे, त्यांची 1 लाखाच्या आत उत्पन्नाची अट आहे, आरक्षणासाठी आहे। पण आमदाराचं उत्पन्न 2,61,220 रुपये असताना तो अल्पभूधारक कसा होतो? तर यह जो प्रकरण आहे, तलाठी तहसीलदार यांचा बी गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी त्याला अल्पभूधारकाचा दाखला दिला आणि या प्रकरणात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झालेली आहे। एखाद्या आमदाराने गरिबाचं घर लाटणं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे। सर्वसामान्य जनता ही आक्रोश करत आहे। 2022 सर्वांना घर अशी संकल्पना असताना सुद्धा अनेक लोकांना घरं मिळालेली नाहीत। आधी लोक बेघर आहेत। अशा गरजू लोकांना या कायद्यानुसार अल्प उत्पन्न गटातील लोकांना, मजुरांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना घरं मिळायला पाहिजे। पण ह्या सुद्धा घरावरती जर डल्ला आमदार खासदारच मारत असतील तर खऱ्या अर्थाने फार मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं। ही जी घरं आहेत सर्वसामान्यांच्या ह्याच्यातले असतात की बाबा आम्हाला हे शासन कमी दरात देतं, त्याच्यामुळं शासनाने जास्तीत जास्त गोरगरिबांना कसं घरं देता येईल हा विचार करून सर्वसामान्यांचाच विचार करावा ही शासनाकडे माझी नम्र विनंती राहील। याच क्रमात म्हाडा आमदार आणि खासदारांना एवढ्या स्वस्तात घरं का देतात असा सवाल आता नवी मुंबईतील नागरिकांनी देखील उपस्थित केलाय, पाहूयात। सिडको कशासाठी तयार झाली की सर्वसामान्यांना एक तुम्ही रास्त दरामध्ये तुम्ही त्यांना घर देऊ शकता, उपलब्ध करू शकता। परंतु हे आता लोकांना दिसत नाहीये। मुळामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे खासदार असतील, आमदार असतील किंवा इतर जे काही आहेत, म्हणजे त्यांना कॅन्टीन पासून सुविधा मिळतात, त्यांच्या मोबाईलचं बिल सुद्धा सरकार भरतं। माझा या वृत्तीला सिडकोने हे जे केलं आहे त्याला संपूर्ण मी त्याचा निषेध करतो। काही लोकप्रतिनिधी की आपल्या शासन नियमाचे वगैरे उल्लंघन करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा मिळवतात, हे म्हणजे खरोखरच चुकीचे आहे। आणि यामध्ये जे अल्प गटाचे लोक आहेत त्यांना त्यांचे घर मिळावं हे अपेक्षा आहे। भाड्याच्या किमती जे वाढल्या, आमदार खासदारांना ज्या पद्धतीने सगळ्या काही सुविधा असतात, सगळं काही असून त्यांनी त्या सुविधा देतो त्या दरामध्ये, त्या कमी दरामध्ये, तसेच ती पद्धत आपण सामान्य जनतांना पण द्यावं ही आमची सर्व जनतेची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।